मीच वाचतो यावलेजी, मीच समजून सांगतो का तुम्हीच वाचता आणि तुम्हीच समजून घेता? हां, नवीन आहे की नाही म्हणून म्हटलं का मी सांगतो, आहे की नाही? हां, दे मग लक्ष. कोणती तरी कंपनी आहे, ते कंपनी एक प्रॉडक्ट प्रोड्यूस करते आहे ना, लकी कंपनी. लकी ना, लकी कंपनी प्रोड्यूस अ प्रॉडक्ट which passes through 3 processes A, B and C. 3 प्रोसेस मधून प्रोडक्शन करते. हां, तिसरी प्रोसेस बनवायला आपल्याजवळ जागा उरत नाही म्हणून 2 प्रोसेस बनवून दाखवतो. तिसरी तुम्हाला बनवायची आहे म्हणून इकडे लक्ष द्या. तुम्ही लिहित नाही मला माहित आहे, तर आज लिहायला लागेल कारण तिसरी प्रोसेसचा आन्सर चेक करायला लागेल ना. हां, बरोबर सुरू. अ प्रॉडक्ट passes through 3 processes A, B or C. तर पुढं टेबलच्या वर अजून काही माहिती आहे काय? आता टेबलच्या खाली पहा, काही माहिती आहे काय? मग आपल्या कामाचा फक्त टेबलच आहे. चला, पहिल्या नंबरची एंट्री पहिले बनवू. प्रोसेस ए. कोणती प्रोसेस आहे पहिली? प्रोसेस ए. वाचा पहिली एंट्री. डेबिट घेऊ का क्रेडिट घेऊ? डेबिट. आता रॉ मटेरियलची जी व्हॅल्यू आली आहे यावेळेस आहे, ही रॉ मटेरियलची व्हॅल्यू ब्रॅकेट मध्ये पहा काय आहे? इन युनिट. कोणत्या कॉलममध्ये लिहिलं? किती? आणि त्याच्या खालच्या रेषेवर सांगितलं आहे भाई कॉस्ट ऑफ मटेरियल. जे आपण 1200 युनिट वापरले त्याची कॉस्ट किती आहे? म्हणे 500 रुपये, 400 रुपये पर युनिट. 400 रुपये ना. हां, मग आपण किती युनिट वापरले? 1200. आणि एक युनिट कितीचा? 445, 4,80,000. चुकलं काय? म्हणजे आपण वस्तू वापरल्या 1200 आणि त्या 1200 वस्तूची प्राइस किती आहे? 4,80,000. चुकलं काही? पुढे जाऊ. आता पुढची एंट्री पहा. वेजेस. वेजेस कुठे येत असते? आणि कॉलम सांगा किती? 1,00,000. त्याच्यानंतर आहे अदर एक्सपेन्स. कुठे घेत असते? कोणता कॉलम सांगा? 44,200. त्याच्यानंतर नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉस कुठे घेत असते? क्रेडिट साइड. काय नावाने लिहू? बाय नॉर्मल लॉस. आणि हा नॉर्मल लॉस किती आहे म्हणे? 2%. 2% ना. मग आता हे 2% कायच्यावर काढत असतात? टोटल. डेबिट साइडची युनिट कॉलमची टोटल किती आली? 1200. याच्यावर किती पर्सेंट? 2%. किती पर्सेंट? मग लिहून देतो 2% ऑन 1,200. 1200च्या 2% किती दिली? 24. आणि व्हॅल्यू कोणत्या कॉलम मध्ये लिहिली मी? युनिटच्या. बरोबर ना. आता त्याच्या नंतरची एंट्री पहा काय आहे? प्राइस ऑफ नॉर्मल लॉस. म्हणजे जो लॉस आपला झाला त्या लॉसची प्राइस किती आहे? 80 रुपये पर युनिट. किती रुपये? 80 रुपये. मग आपले किती युनिट लॉस मध्ये गेले? 24. आणि इनटू 80 किती होईल सांगा? 1,920. बरोबर ना. चला, त्याच्यानंतर पहा काय आहे? आउटपुट म्हणजे प्रोडक्शन. त्याच्यानंतर काय आहे? ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. आता त्याच्या पुढे अजून पहा काय आहे? प्रोडक्शन. ते ट्रान्सफर टू वेअरहाऊस. बरोबर ना. मग आपण प्रोडक्शन कसं काढत असतो? वो जो प्रोडक्शन है उसका कोई काम नहीं है तो वो अभी वो अमाउंट नहीं है. पहिले आपल्याला प्रोडक्शन शोधायला लागेल. आपण कालपर्यंत प्रोडक्शन कसं काढलं? डेबिट साइड मधून क्रेडिट साइड मायनस प्रोडक्शन काढलं होतं ना. मग इकडे लक्ष द्या. आता डेबिट साइडची टोटल करू, पण पहिले कोणता कॉलम? युनिट. चला, युनिट वाल्याची टोटल करा. 1200. किती आली? 1200. याच्यामधून हे साइड काय होईल? मायनस. उरले 1176. चलो बरोबर. 2 मिनिट. तेवढं लिहिलं तरी चालतं.
सांगू? आता ते दोन जे प्रोडक्शन आले आहे, एक आला 2/3 आलाय ना, पहिलं वाला किती आहे 2/3, दुसरं वाला 1/3. त्या दोन प्रोडक्शनचं सध्या काम नाही, त्याचा यूज काय करायचा हे मी सांगतो. आता पहिले टोटल काढून घ्यायचे. टोटल आली 1200, यातून 2424, इथं जे उरले 1176 लिहू नका. किती उरले 1176. याला आपण नाव देत असतो बाय प्रोडक्शन किंवा म्हणत असतो बाय आउटपुट. आणि हे पूर्णच्या पूर्ण काय करतो कोणाला. आज असं नका करू म्हणते, आज जे बैलेंस आलं म्हणते 1176, इसको दो पार्ट में डिवाइड. इसमें से 2/3 वाला नेक्स्ट प्रोसेस में जाएगा. चुकलं काय 5000 वाचा. 2/3 कुठं जाईल म्हणे आणि 1/3 कुठं जाईल म्हणे वेअर हाऊस. वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन. कसं केलं समजलं काय. पहिले आपण रफ मध्ये प्रोडक्शन काढलं, हे लिहू नका. या डेबिट मधून ही साइड मायनस केली, किती उरले. कालच्या सारखं जर प्रॉब्लेम असतो तर याला डायरेक्ट आपण नाव देऊन दिलं असतं आउटपुट म्हणजे प्रोडक्शन, आणि ब्रॅकेट मध्ये लिहिलं असतं ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. शॉर्टकट लिहिलं थोडंसं एनपी म्हणजे आणि त्याची काढली असती पर युनिट प्राइस. काढली असती ना. कधी काढली असती कालच्या सारखं असतं तर. आज काय म्हणे का त्या प्रोडक्शन पैकी काही प्रोडक्शन गोडाऊनले पाठवा आणि काही प्रोडक्शन नेक्स्ट प्रोसेसले पाठवा. असं म्हणे ना. मग मी पहिले हे साइड मायनस करून किती काढले. आता या 1176 चे दोन पार्ट करायचे. किती पार्ट करायचे इथं वर लिहितो 1176. याच्या पैकी 2/3 कुठं जाईल. याच्या 2/3 का 784 हे कुठं जाईल नेक्स्ट मध्ये. आणि 1/3 कुठं जाईल वेअर हाऊस मध्ये. काढा त्याच्या 1/3 392. समजले काय. मग आपल्याला प्रोडक्शन किती लिहायला लागेल 2. जेव्हा एक लिहिला आहे मी बाय आउटपुट ट्रान्सफर टू. आता अजून दुसरं घेऊ बाय आउटपुट आणि याच्या खाली लिहू ट्रान्सफर टू वेअर हाऊस. वेअर हाऊस ना. आणि त्याची काढू आपण पर युनिट. समजलं तुम्ही दादा रे. डबल एकोडा सांगू काय. आपण काल काय केलं होतं याच्यातून हे साइड मायनस करून टाकली. जे उरलो त्याला काय नाव दिलं होतं प्रोडक्शन म्हणजे आउटपुट. आणि त्याच्या समोर काय लिहिलं होतं. पण आज किती प्रोडक्शन आहे 2 आउटपुट आहे ना. एक आउटपुट कुठं नाही म्हणे नेक्स्ट मध्ये आणि एक वेअर हाऊस. मी काय केलं डेबिट मधून क्रेडिट मायनस केली. हे बॅलन्स इथं लिहिलं नाही, इथं साइडला लिहून घेतलं वर्किंग नोट म्हणून. हे पेपरात लिहायला लागते वर्किंग नोट सगळ्या. किती बॅलन्स उरलो याचे दोन भाग. 2/3 वाला भाग कुठं जाईल आणि 1/3 वाला कुठं जाईल वेअर हाऊस मध्ये. मग आता हे जे पहिलं आउटपुट लिहिलं मी हे कुठं जाईल नेक्स्ट प्रोसेस मध्ये येईल 784. आणि हे जे दुसरं आउटपुट आहे हे कुठं जाईल तर वेअर हाऊसच्या समोर येईल 392. समजलंच नाही. आता सेम प्रोसिजर अमाउंट साठी करायची. आता अमाउंट कॉलमची टोटल करा 6,27,200. अरे चुकलं काय करत जा माया भरोश्यावर बघू नका. 6,27,200 याच्यातून क्रेडिट साइडचे 1920 मायनस करा. 6,25,200 आणि याचे किती भाग करायचे 2.
एक भाग कुठं जाईल? नेक्स्ट प्रोसेस मध्ये. किती जाईल नेक्स्ट प्रोसेस मध्ये? 4,16,800. अरे किती जाईल? 2/3. आणि 1/3 कुठं जाईल? वेअर हाऊस मध्ये. मग याच्या 2/3 1/3 काढायचे. किती पैसे उरले? 6 25 400 280. याच्या 2/3 काढा. 4,16,853. इकडे 1/3 काढा. 2,08,427 घेऊ. नाही समजलं का रे? मग हे जे बाल्कनी भाई 2/3 1/3 काढता येते ना कुशली? मग आता हे जे अमाउंट आली ते कुठं जाईल? नेक्स्ट प्रोसेस वाल्याच्या समोर लिहून घेऊ. किती लिहू? 4,16,853. आणि हे जे अमाउंट आली हे कुठं जाईल? हे वेअर हाऊस वाल्याच्या समोर लिहू. 2,08,427. आता दोघांचेही काय काढावं लागते? पर युनिट किंमत. पर युनिट काढता येते काय? कशी काढत असते? अमाउंट डिवाइडेड बाय युनिट. मग अमाउंट आहे 4,16,853 भागीला 784. 500 इथं लिहितो हा. 500 नाही हे गोंधळ होऊन जाईल. ॲट रुपी 531.70 पर युनिट. आता कायची काढायला लागेल? वेअर हाऊस वाल्याची. याची कशी काढू? 2,08,427 भागीला 390. बरोबर एवढे देते 531.70. दोनही पर युनिटच्या व्हॅल्यू सेम आल्या पाहिजे. समजलं काय? आता बघ काढण्यासारखं आहे काय? हे कोणती प्रोसेस झाली? आता बनवू प्रोसेस बी. कोणती बनवू? आता बी नंबरची प्रोसेस बनवताना ह्या दोघातलं कोणतं प्रोडक्शन ध्यान सांगा. हे कुठं गेलं? वेअर हाऊसला गेलं. पुढच्या याच्यात येईल काय? मग हे नेक्स्ट वाला येईल ना. हे आउटपुट कुठं होतं? त्याला आणायचं. त्याला नाव देऊ आउटपुट. आणि ब्रॅकेट मध्ये लिहू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए. चला युनिट मध्ये किती घेऊ? 784. 4,16,853. हे वाला आउटपुट कुठं गेलाय? मग याले घेऊन घेऊ का इकडे? घेऊन घेऊ ना. फक्त रवदेव इथंच सांगा. हा हाव सांग्याच्या वतीना हाव. नाही समजलं? पहिली प्रोसेस समजली. आता दुसरी प्रोसेस. पहिल्या प्रोसेस मधून हे घेऊन घेतलं इथं. अजून काही घ्यायचं काय मागचं? मग आता टेबल मध्ये चला एक एक एंट्री शोधतो. पहिली आहे. आता सांगा रॉ मटेरियल युनिट मध्ये किती आहे? 216. आणि त्याची अमाउंट मध्ये 500 रुपये. 216 गुणिले 500 करा. 1,08,000. पैसे कसे काढून आपण समजून आलं ना? चला नंतर जे एंट्री आहे डायरेक्ट वेजेस. किती? कोणती साईडला घेऊ? कॉलम कोणता घेऊ? सांगा मग. 44,200. नंतर आहे किती? 37,400. नंतर आहे नॉर्मल लॉस कुठं घेऊ? क्रेडिट साईडला. आता बघा नॉर्मल लॉस किती टक्के आहे? 3%. 3%. हे 3% कायच्यावर काढत असते? मग मी सांगताना बरोबर सांगत असतो. डेबिट साइडच्या युनिट कॉलमच्या टोटलवर. शाळेत त्याच्यावर काढले तुम्ही. कायच्यावर काढायचे? डेबिट साइडच्या युनिट कॉलमची टोटल करायची. याची टोटल करा 1,000. इथं लिहून देतो मी. हा 3% ऑन
1000. हे 1000 कुठून आले समजले ना? मग 1000 च्या 3% 30. किती? 30. आता हा लॉस आपण सेल पण केला आहे. पुढच्या एंट्रीत वाचा, सेल ऑफ नॉर्मल लॉस 150. म्हणजे आपले वस्तू वाया गेल्या 30 वस्तू वाया गेल्या ना, आणि एक वस्तू किती दिली? 150 गुणिले 30 4500. समजलं? चला, त्याच्यानंतर 2 वेळा प्रोडक्शन आहे किंवा आउटपुट आहे ना? मग दोन्ही लिहून ठेवून देतो, पण त्याची अमाउंट काढायची नाही. हे इकडे बघा, इथं लिहितो मी पहिले आउटपुट. हे आउटपुट कुठं जाईल? शॉर्टकट लिहितो जोराचा, T/S म्हणजे समजून ना? नाही तर मग म्हणा ना हे काय होय? ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस. त्याची पर युनिट प्राइस काढ. आणि दुसरं अजून एक आउटपुट लिहितो आणि त्याच्या खाली लिहितो ट्रान्सफर टू वेअर हाऊस, आणि त्याची पण पर युनिट काढून. आता याच्या व्हॅल्यू कशा काढायच्या? तर याच्यासाठी बनवायला लागते वर्किंग मगाच्या सारख्या. अमाउंट युनिटची टोटल करू. पहिले युनिटचं काढून घेऊ. याची टोटल झाली 1000. या 1000तून हे साइड मायनस करा. 900 इथं लिहितो. किती आले? 970. आता या 970 चे किती पार्ट करायचे? 2. पहिल्या पार्टला आपण ट्रान्सफर करू नेक्स्ट प्रोसेस, आणि दुसऱ्या पार्टला ट्रान्सफर करू वेअर हाऊस. आता मगाच्या याच्यात कसं होतं? 2/3 1/3. आता तो उलट सोपा आहे. 1/2 1/2. अर्ध 1/2 ना? पुन्हा काय म्हणते? 1/2 समजले? कुठून आणले तर पूर्ण आडव्या लाईन मध्ये निभायचे. बी नंबरची प्रोसेस पहा उभी. 1/2 अर्धेला 485 आणि तिकडे 485. हे कायच्या बद्दल झालं? युनिट बद्दल. मग युनिट कॉलम मध्ये लिहून घेऊ 485, इथे लिहून घेऊ 485. तुम्हाला समजलं का? दादा समजलं वाटतं? आता अमाउंट कॉलम साठी अशीच प्रोसिजर. अमाउंट ची टोटल करा 453. याच्यातून 4500 मायनस 6,06,453 मायनस 4,500 6,01,953. चुकलं काय? याचे किती भाग करायचे? 2. एक नेक्स्ट प्रोसेसले आणि एक वेअर हाऊस. आता याचे नेक्स्ट प्रोसेस वाला हा आणि वेअर हाऊस वाला हा. आता याचे भाग कसे करा म्हणे? 1/2 अर्धे 3,976. मग इकडे घ्यायचा 3,975. मग इकडे 77 घ्यायचा. 1 रुपया इकडे कुठून तरी ऍडजस्ट करून घ्यायचा. अरे असे येते ना काढत नाही खडत नाही, मग समजत नाही, मग पाहिजे इकडे असे येते 3,976.5. पॉईंट ठेवतो काय आपण? 20 चा पॉईंट सोडून दिला तर इकडे पॉईंट 76 च्या जागी 70. हे कुठे घेऊ? हे याच्या समोर लिहू 3,976. आणि ते तिकडचं कुठे गेलं? हे याच्या पुढे लिहू 3,977. आणि दोघांचे एक पर युनिट व्हॅल्यू काढायचा. काढा
620.57 पर इकडे तेवढी झाली पाहिजे. येते सारखं पाहिजे 620.57 पर. हा आता कोणती प्रोसेस बनवायची आहे? तर तिसरी प्रोसेस बनवायला आपल्याकडे जागा काही आहे नाही, तर मी फक्त ओरल सांगून देतो. इकडे लक्ष द्या. आता तिसऱ्या नंबरची प्रोसेस त्यावेळेस साहेब आपल्याला बनवायची आहे. तर ह्या दोन पैकी कोणतं आउटपुट येईल? नेक्स्ट वन हे वाला येईल ना? कोणतंही नाही असं आपण लिंबम काही लिहिलं असतं त्याच्या खाली असेल, जे ट्रान्सफर केलं तेच घ्या. बरोबर. बाकीच्या एका टेबल मधल्या घेऊन घ्यायचा. आता याची टोटल करायची. आणि आता पहा प्रोडक्शन 2 वेळा आले आहे ना? पहिल्या याच्यात पहा ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आहे की पहिलं वाला, त्याच्यासमोर डॅश आहे. आता ह्या कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे का हे तिसरी वाली शेवटची प्रोसेस आहे, याच्यातून नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाईल काय? नाही. मग गोडाऊन वाला आहे की वेअर हाऊस वाला, त्याच्यात पहा किती आहे? 1. म्हणजे टोटल करायला लागल आणि जेवढं प्रोडक्शन उरण हे पूर्णच्या पूर्ण कुठं ट्रान्सफर करा. म्हणजे तिसऱ्या नंबरच्या प्रोसेस मध्ये असे 2 आउटपुट लिहायला लागत नाही. किती लिहायला लागत? जमत ना? सोपा आहे याच्यापेक्षा. पक्क ना? चला लिहा मग. बस आहे. ठीक.